नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. दुधी भोपळा, लौकी ज्याला आपण म्हणतो, दुधी भोपळ्यामध्ये साधारणतः शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे त्या संदर्भात व्हिडिओचा विषय आहे. सध्या सुरू असलेल्या दुधी भोपळ्याच्या प्लॉटमध्ये कळी पिवळी पडणं, कळी वाकडी होणं, एकसारखी लांब सडक कळी न मिळणं, त्या संदर्भामध्ये आपण सध्याच्या सुरू असलेल्या ढगाळ पावसाळी हवामानामध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे, जेणेकरून या पद्धतीने ही जी कळी आहे ही जागेवर या ठिकाणी बेंड होते, हिची वाढ होत नाही, जाड होते आणि वाढ कमी होते. आता या ठिकाणी तोडा नुकताच झालेला आहे, त्यानंतर मी प्लॉटमध्ये आलो. एक सारखी ही लांब सडक कळी आपल्याला कशी मिळाली पाहिजे, अशा पद्धतीने कळ्यांची संख्या जास्त कशी मिळेल, आणि हा जो शेंडा आहे, हा शेंडा या ठिकाणी आपण बघतोय, हा शेंडा या ठिकाणी ही कळी आहे, ही कळी आहे. आपल्याला चौथ्या पानावर या ठिकाणी शेंडा पिंचिंग करणं गरजेचं आहे. आता प्रामुख्याने व्हिडिओचा विषय आहे एकसारखी लांब सडक कळी न मिळता वाकडी कळी होणं आणि जाड होऊन पुढं थोडासा चिंचोक्या म्हणजे चितकोळा त्या ठिकाणी भाग होणं, त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे. माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांच्या भोपळ्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. काशीनाथ पंढरीनाथ जाधव. सांगा, नाव सांगा. काशीनाथ पंढरीनाथ जाधव, राहणार देवपूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. नाशिक. आपला मोबाईल नंबर 9860878522. आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? 4 वर्षापासून. द्राक्ष शेती असेल, टोमॅटो असेल, मिरची असेल, आणि दुधी भोपळा लागवडीच्या अगोदर उन्हामध्ये म्हणजे मार्च मध्ये तुम्ही फोन केला होता की हो. सर कारलं लावू की दुधी भोपळा लावू. त्यावेळेस मी तुम्हाला डिसिजन दिला होता की दुधी भोपळा 100% लागवड करा, जेणेकरून जून मध्ये सुरू होईल, बऱ्यापैकी मार्केट चांगलं मिळेल. फक्त मजूर त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे, शेंडा मारणं असेल, पानं काढणं असेल. तो हो. जो तुम्हाला जो सल्ला दिला होता त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? फोन ठेवून द्या थोड्या वेळ. नाही, तुम्ही ते त्या टायमाला ना सांगितलं होतं मला का कारल्याऐवजी भोपळे लावा, कारण उन्हाळ्यात ते कारल्याचं पिवळं पडणं हे असे प्रॉब्लेम येतात ना. तर ते मग तुमचं म्हणणं नसेल, मी भोपळाच लावला, नाही तर अर्धे कारले आणि अर्धे भोपळे लावायचे होते. आणि ते नंतर मग तुम्ही सांगितले, नंतर मग भोपळाच निर्णय घेऊन टाकला. काय वाटलं तुम्हाला? भर टेम्परेचर मध्ये आपण लागवड केली, आज प्लॉट सक्सेस झालाय, तोडा सुरू आहे. काल किती कॅरेट होते? काल जवळ 70 कॅरेट होते. आज आता उद्या 100 एक राहतील. 100 कॅरेट. साधारणतः दर काय चालू आहे? जर आता काल 350 दिलं ना. 18 नागाचं. हो, 18 नग. मित्रांनो, आणि आपला व्हिडिओचा विषय आहे ही एकसारखी कळी कशी मिळवता येईल, आणि जो अडचण येते आपल्याला आता या ठिकाणी दाखवायला नाहीये, चितकुळेपणा येतो थोडा आणि कळीकूज येते ना काही कळीकूज ठिकाणी. येतं. त्या संदर्भामध्ये आपण कुठलं बुरशीनाशक वापरलं पाहिजे, अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे, डावणी मेल्डू, करपा असेल, भुरी असेल, या बुरशीजन्य रोगांपासून आपण एकच फवारणीमध्ये कसं नियंत्रण मिळवू शकतो, आणि हा जो वाकडी कळी होते किंवा जाड होते, डेंबरी होते, चितकोळी होते, वेगवेगळ्या भाषा शेतकरी वापरतो, त्यासाठी आपण कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे. तर आपण साधारणतः इकडे आणा, हा जो प्रकार आहे शेतकरी मित्रांनो, हा प्रकार या ठिकाणी खूप कमी आहे. तुमच्याकडे किती आहे, म्हणजे साधारणतः 5-10% का 50%? आता समजा 50-60 कॅरेटला ना अर्धाच कॅरेट निघत खूप कमी आहे. परंतु हे देखील नकोय, म्हणून आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे? अशी कळी मिळवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. त्यासाठी 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन सांगतो. 8 दिवसाच्या अंतराने पहिलं ऍप्लिकेशन घ्यायचंय. एकरी 1 लिटर टेक कॅल, त्या टेक कॅल सोबत तुम्हाला घ्यायचंय 5 ते 7 किलो पर्यंत कॅल्शियम नायट्रेट आणि 500 ग्रॅम बोरान. वरतून फवारणी घ्यायची. तुम्हाला कळी कुजत असेल, त्याचप्रमाणे फळांवर टिपका येत असेल, स्क्रॅचेस येत असेल, ब्लॅक डॉट येत असेल, त्यासाठी 200 लिटरला डाउनी किंग 500 मिली, Z78 400 ग्रॅम, इमामेक्टिन 100 ग्रॅम, प्रोक्लेम नावाचं जे कीटकनाशक आहे, इमामेक्टिन 100 ग्रॅम, असा एक स्प्रे घ्या. कॅल्शियम नायट्रेट, टेक कॅल आणि बोरानचं ऍप्लिकेशन केल्यानंतर 8 दिवसानंतर तुम्हाला पुढचं ऍप्लिकेशन द्यायचंय. सातत्याने एकरामध्ये रोज 100 कॅरेट कसे चालतील त्यासाठी पुढचं ऍप्लिकेशन खूप महत्वाचं आहे. ते आहे एकरी 5 लिटर फोस्ट्रोक, 5 किलो 16-11-32. आयशेलची जी नवीन ग्रेड आहे 16-11-32च घ्यायचंय. का घ्यायचंय त्याचा रिझल्ट तुम्ही स्वतः घ्यायचाय. 5 लिटर फोस्ट्रोक 16-11-32 घेतल्यानंतर तुमचा डाउनी किंग त्यासोबत Z78 प्रोक्लेमचा स्प्रे झाला. 4 दिवस गॅप जाऊ द्या. 4 दिवसानंतर फवारणी करायची. पानांवर नागाळे येण्याची दाट शक्यता आहे. ऊन असेल, तापमान वाढतं, अवकाळी पाऊस येतो, खाली वापसा कंडिशन व्यवस्थित नाही, अशा वेळेस 200 लिटरला झेडेलेक्स 250 मिली, आबाशिन 100 मिली, कॉम्बीफट 100 ग्रॅम. त्यानंतर 3 दिवस जाऊ द्या. 3 दिवसानंतर पुढचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला. हवेत
नायट्रोजन वाढतोय, एक्सेस नायट्रोजन होतोय, जिब्रालिनचं प्रमाण वाढतंय. म्हणून आपल्याला स्प्रे घ्यायचं 05234 500 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम आणि 22 हे बुरशीनाशक 200 ग्रॅम. फोरस्ट्रोक दिलं, 16-11-32 दिलं, 05234 6BA आणि 22 स्प्रे झाला. त्याच्या अगोदर झेडेलेक्स आबाशिन कॉम्बिफेट झालं. आता पुढचं ऍप्लिकेशन 8 दिवसामध्ये 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन दिल्या, 10 दिवसामध्ये 3 फवारण्या केल्या. पुढच्या 8 दिवसानंतर ड्रिपमधून काय गेलं पाहिजे नीट लक्षात घ्या. सातत्याने आपल्याला एकरामध्ये 80, 100, 120 पर्यंत कॅरेट रोजचे मिळाले पाहिजे. त्यासाठी जे 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन झाले त्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन 8 दिवसाच्या गॅपने म्हणजे 15व्या दिवशी पहिल्या ऍप्लिकेशन पासून टेक्याल दिलं, कॅल्शियम नायट्रेट बोरॉन दिलं. त्यानंतर 15 दिवसाने 8 दिवसांनी तुम्ही देताय त्या ठिकाणी 5 लिटर फोरस्ट्रोक 16-11-32 स्प्रे घेताय तुम्ही. डायरेक्टर पुढचा स्प्रे नीट लक्षात घ्या, डायरेक्टर 500 मिली, त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्यासोबत नीट लक्षात घ्या त्यासोबत तुम्हाला घ्यायचंय अँट्राकॉल हे बुरशीनाशक. हा बुरशीनाशकचा स्प्रे झाला. त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून पुढचं ऍप्लिकेशन देत असताना नीट लक्षात घ्या पुढचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचंय एकरी 1 लिटर प्लॅटिनम. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 3 किलो अल्बर्ट सोल्युशन 3 किलो घ्यायचंय. आणि त्यानंतर एक स्प्रे खूप महत्वाचा आहे, साधा सिंपल स्प्रे आहे, स्कोर 100 मिली, कवच 200 ग्रॅम आणि ॲक्ट्रा 100 ग्रॅम. 3 ते 4 स्प्रे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले. 3 ड्रिपचे ऍप्लिकेशन सांगितले. सातत्याने दुधी भोपळ्यामध्ये प्रामुख्याने पानं काढणं, व्यवस्थितरित्या 4-5 दिवसाला पानं काढणं, शेंडा पिंचिंग करणं 4-5व्या पानावर, हे काम महत्वाचं त्या ठिकाणी असेल. परत एकदा शेतकऱ्याकडे येतो. काशीनाथ जाधवजी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. दुधी भोपळ्यामध्ये तुम्ही डेली 100 कॅरेट आता उत्पादन घेताय. सातत्याने उत्पादन मिळण्यासाठी डॉक्टर किसानच्या वेळापत्रकाचा तुम्हाला काय फायदा झाला, इतर शेतकऱ्यांना तुम्ही कसा शेअर कराल? नाही, आता ते वेळापत्रक आहे ना, आता आल्यानंतर ते म्हणजे आता पावसामुळे थोडं एकच दिवस मागे पुढे होतं, पण कम्प्लीट फॉलो करतो आम्ही ते. ते फॉलो केल्या करतात तुम्ही 100% माहिती, म्हणून आज 100 कॅरेट उत्पादन घेताय हो. तुम्ही. पण ते केल्याने तुम्हाला काय फायदा झाला, तो इतर शेतकऱ्यांना काय शेअर कराल? ते आता फायदा म्हणजे आता कळी सेटिंग या टायमाला होतच नाही, जास्त प्रॉब्लेम होतो. तरी मी तुम्हाला वेळोवेळी फोन करू, सर आता इथे कुजनच, तरी मी म्हणतो सर कुजलं, कळलं, हे झालं ते झालं. पण मग ते थोडंच त्याच्यामुळं आडे येऊन जाते आणि कळ्या आता त्या मानानं चांगलं लांब झाले, काही अडचण नाही असं. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? खरंच डॉक्टर किसानचा सल्ला घेतला पाहिजे? नाही, युट्यूबला जे बोलतो ते खरं असतं का? नाही, डॉक्टर किसानचा सल्ला 100% घ्यायला मला, कारण कसं आहे थोडी खर्चाची बचत होते. यंदा कसं आहे बाग प्लॉट दिला होता द्राक्षाचा, पण आता वातावरण क्रॅक गेला, तुम्ही त्याला काय करणार? बरोबर. नाही तर प्लॉट झाला होता क्रॅक गेला बुवा असं. प्लॉट क्रॅक गेला, पण मग तुम्ही ते एक मला सांगितलं भोपळा लावा, मला कारले लावायचे, तुम्ही म्हणा भोपळा लावा. भोपळ्यानं खरंच चांगलं झालं, एकदम व्यवस्थित झालं. नक्कीच मित्रांनो, हेच समाधान आहे डॉक्टर किसानच्या मी असेल संपूर्ण टीमला. शेतकऱ्याला ज्यावेळेस आम्ही योग्य सल्ला देतो आणि त्या शेतकऱ्याचं त्या सल्ल्यातून जे समाधान होतं, त्याला जे उत्पन्न त्याच्या हाती लागतं, हाच महत्वाचा रोल डॉक्टर किसानचा आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो डॉक्टर किसानचा एकच वादा, खर्च कमी उत्पन्न ज्यादा. हेच ध्येय घेऊन सातत्याने वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी देत असतो. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.